भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव भगवंताच्या कृपेने मन गहिवरले। भाऊ व आईचा दुःखासाठी परमात्मा एक मार्गाला स्वीकारले। माझे नाव राहुल नानाजी पोटदुखे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात आम्ही एकूण 4 सदस्य आहोत। त्यात माझे वडील नानाजी पोटदुखे, माझी आई कुसुबाबाई पोटदुखे, माझा मोठा भाऊ अतुल पोटदुखे व मी असे आम्ही सर्व शेतीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो। एकदा आमचे मार्गदर्शक यांच्याकडे हवन कार्य होते। आम्ही अनेकात असताना त्यांनी आम्हाला हवन कार्यानिमित्त आमंत्रण दिले होते। ते आमंत्रण स्वीकार करून माझे आई वडील आणि मी त्या हवन कार्याला गेलो। हवन कार्य पार पडल्यानंतर चर्चा बैठकीला सुरुवात झाली। सेवकांनी आपल्या जीवनातील घडलेले सर्व दुःख अनुभवाद्वारे सांगू लागले। अनुभव ऐकत असताना माझ्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा निघू लागल्या। ते अनुभव माझ्या अंतःकरणात बसले। मग तिथेच मी ठरवले की आपण सुद्धा या परमात्मा एक मानवधर्मात प्रवेश करायला हवे। कारण मला असे वाटत होते की जेव्हा माणसावर दुःखाचे डोंगर कोसळते तेव्हा आपल्याला साथ देणारा कोणीच उरत नाही, पण एक आशेची किरण असते आणि ती आशेची किरण म्हणजे दुःखात साथ देणारा भगवंत। कितीही दुःख असले तरी दुःखाचे निवारण हे परमात्मा एक मार्गात होते। हे मला अनुभवाद्वारे लक्षात आले होते आणि माझ्या मनात या मार्गाविषयी विश्वासाची ज्योत जळाली। घरी आल्यानंतर मला असे वाटू लागल की आपण मार्गात केव्हा जातो आणि केव्हा नाही। माझ्या मनात मार्गात जायचे हा विचार तर होता, पण तो बोलायचा कुणाजवळ हा मला प्रश्न होता। कितीतरी दिवस निघून गेले नंतर माझ्या आईला मी एक दिवस विचारले की आपण परमात्मा एक मार्गात जायचे का? त्यावेळेस माझ्या आईचा शब्द नाही असा निघत होता। असे काही दिवस निघून गेले। माझ्या मोठ्या भावाला दारूचे वाईट व्यसन लागले, तरीसुद्धा आईवडील मार्गात येण्याचे विचार करीत नव्हते। मग आमच्याकडे एक नवीन ट्रॅक्टर घेतला आणि त्या दिवशी माझ्या भावाने मित्राबरोबर दारू प्यायली। तेव्हापासून आमच्या कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण झाले। घरी मानसिक असंतुलन निर्माण झाले। आई वडिलांना विचार पडला की मुलगा दारू जास्तच प्यायला लागला, आता याच कसे होणार? त्यावेळी मी आई वडिलांना पुन्हा विचारले की आपण परमात्मा एक मार्गात प्रवेश करायचे का? त्यावेळेस भगवंताने मला साथ दिली आणि आईच्या मुखातून हो असा शब्द निघाला। आईने हो म्हणताच मग माझा भाऊ पण तयार झाला। माझे वडील मार्गात यायला तयार नव्हते। मग माझ्या भावाने त्यांना समजावले आणि त्यांना म्हटले की माझे दारूवर नियंत्रण नाही, मला परमात्मा एक मार्गात प्रवेश घ्यावाच लागेल। माझे वडील पण मार्गात येण्याकरिता तयार झाले। परमात्मा एक मार्ग स्वीकार करण्यास आई तयार झाली। त्यामागचे कारण फक्त माझ्या मोठ्या भावाला जडलेले दारूचे व्यसनच नव्हते, तर 4 ते 5 वर्षापासून आईला असलेला त्रास पण कारणीभूत ठरला। माझ्या आईचा त्रास म्हणजे अंगावर खूप खाज यायची, सोबतच ॲसिडिटीचा सुद्धा फार त्रास होता आणि सतत डोळ्यांमधून पाणी निघायचे। याकरिता खूप डॉक्टरी उपचार करण्यात आले, पण आईला थोडा सुद्धा आराम मिळत नव्हता। घरी सर्वे तयार झाल्यावर आम्ही आमच्या मार्गदर्शकांकडे गेलो। त्यांनी आम्हाला मार्गाविषयी संपूर्ण रूपरेषा समजावून सांगितली आणि नियमांची जाणीव करून दिली। तसेच आम्हाला पूर्ण घराची साफसफाई करण्यास व घरातील सर्व देवी देवतांच्या प्रतिमांचे विसर्जन करण्यास सांगितले। सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण देवी देवतांच्या प्रतिमांचे विसर्जन व साफसफाई केली। सर्व साफसफाई झाल्यावर आम्हाला 3 दिवसांचे साधे कार्य दिले। त्यानुसार फेब्रुवारी 2017 आमच्या घरी एका भगवंताच्या नावाने ज्योत लागली।
त्यानंतर 7 दिवसांचे आणि त्यानंतर 11 दिवसांचे असे साधे कार्य दिले. आम्ही तसेच कार्य करीत गेलो. मार्गात आल्यानंतर माझ्या मोठ्या भावाची दारू सुटली. घरात आधीपेक्षा खूप शांती आणि समाधानी वाटू लागली. परंतु माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आईवर असणारे दुःख हे दूर होत नव्हते. त्याचे कारण म्हणजे माझ्या आईच्या मनातील जुने विचार व मनातील संकोच. तसेच माझा भाऊ तत्त्व, शब्द आणि नियमांचे पालन करीत नव्हता. कोणीही भेटले तर त्यांच्या जवळचा खर्रा खायचा, ते दारू पिऊन आहेत अथवा नाही याची खात्री न करता. म्हणून हे सुद्धा एक कारण होते की माझ्या आईवर असलेले दुःखाचे निवारण होत नव्हते. माझ्या आईचे दुःख असे होते की तिला संपूर्ण अंगाला खाज यायची, तसेच ॲसिडिटीचा सुद्धा खूप त्रास होता आणि आईच्या दोन्ही डोळ्यातून सारखे पाणी वाहत राहत होते. जवळपास 4 ते 5 वर्षांपासून आईच्या अंगाला खूप खाज यायची. अनेक डॉक्टरांना त्यासाठी दाखविण्यात आले पण काहीच फायदा झाला नाही. ही माहिती मी अगोदरच वर अनुभवमध्ये सांगितले आहे. एके दिवशी आम्ही मार्गदर्शक काकाजींना फोन केला आणि आईला असलेल्या दुःखाबद्दल सविस्तर माहिती दिली. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की जोपर्यंत तुम्ही तत्त्व, शब्द आणि नियमांचे पालन करणार नाही तोपर्यंत तुमचे दुःख दूर होणार नाही. त्यानंतर आम्ही तत्त्व, शब्द आणि नियमांनी वागण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा हळूहळू माझ्या आईचे संपूर्ण दुःख नाहीसे झाले. फक्त 1 महिन्याच्या आतच आईचे दुःख दूर झाले. बघा, 4 ते 5 वर्ष पासून असलेला रोग नियमानुसार वागणूक ठेवल्याने 1 महिन्यात संपूर्ण दुःख दूर झाले. भगवंताच्या अशा महान जागृत शक्तीमुळे आज आम्ही सुखमय जीवन जगत आहोत. मार्गात आल्यानंतर आम्हाला खूप अनुभव आलेत, जसे आमच्या शेतातील विहिरीला पाणी राहत नव्हते म्हणून आम्ही विहीर आणखी खोल करण्याचा विचार केला व विहिरीचे खोलीकरण करण्याच्या कामाला सुरुवात केली. या बांधकामात माझे वडील मजुरांना साहित्य देवाण-घेवाण करीत होते. एकदा बांधकाम सुरू असताना मजुरांना लोखंडी सळाख देत होते. त्यावेळेस ती सळाखवरील इलेक्ट्रिक सप्लाय असलेल्या तारांना स्पर्श झाली आणि शॉर्ट सर्किट होऊन विस्फोट झाल्यासारखे झाले. वडिलांना विजेचा धक्का लागल्यासारखे जाणवले. त्यांनी लगेच बाबा हनुमानजीचे नाव स्मरण केले व विनंती केली. एवढा मोठा झटका लागून सुद्धा माझ्या वडिलांना काहीही झाले नाही. विहिरीचे काम झाल्यानंतर आमच्या विहिरीला भगवंताच्या कृपेने भरपूर प्रमाणात पाणी लागले. एवढी अशी महान कृपा महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला मिळवून दिली आहे. पुन्हा एक अनुभव आम्हाला असा आला की मार्गात आल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर माझ्या वडिलांनी एक बैलजोडी विकत आणली. काही दिवसांनी त्या बैलांना पाणी पाजत असताना एक बैल पळून गेला. त्याला बघून दुसरा बैल सुद्धा सैरावैरा पळायला लागला. माझे वडील चिंतेत पडले की दोन्ही बैल का पळाले असणार, आता मी त्यांना कुठे शोधू. माझ्या वडिलांनी भगवंताला विनंती केली की हे भगवंता, माझ्या हाताने काही चुकी झाली असेल तर मला माफ करा आणि मी जर नियमांनी वागत असेल तर माझे बैल परत यायला हवेत. वडिलांनी बाबांजवळ शब्द ठेवला आणि बघा, पळून गेलेले दोन्ही बैल स्वतः परत आले. एवढी मोठी जागृत शक्ती आपल्या मार्गात आहे. आपण सेवकांनी नियमितपणे तत्त्व, शब्द आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर भगवंत आपल्या पायाला काटा सुद्धा रुतू देत नाही आणि आपल्या संपूर्ण इच्छा भगवंत पूर्ण करीत असतो. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे की सुकर्म आपल्याला सुख देत असतात आणि कुकर्ममुळे आपल्यावर दुःख येत असतात. म्हणून नेहमी तत्त्व, शब्द आणि नियमांचे भान ठेवावे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव राहुल नानाजी पोटदुखे. पत्ता मू. माडवगड पो. सेवाग्राम तह. जी. वर्धा.
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.